त्यासाठीच आम्हाला माहिती होतं पुढचं हे असं होणार आहे, त्यासाठीच आम्ही भरला नाही. पैसे कुणाला नको आहे ते आम्हाला माहिती होतं. जे 4-8 दिवस देणार परत देणार नाही, मग ते फायदा. लाडकी बहिणीचा फायदा तर होतोय, परंतु गैरफायदा घेणार आहे बरंच. मताचं कार्ड आहे, आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, सर्व आहे माझं. माझ्या पोरींचं सर्व आहे, तरी मिळत नाही. आणि तो सरकारी तिजोरी मधून गेलाय, त्याचा भुर्दंड कोण भरणार? मग शिंदे साहेब आता आपले उपमुख्यमंत्री आहेत. काय वाटतं तुम्हाला, ते जर मुख्यमंत्री असते तर तुमचे पैसे चालू झाले काय झालं? फडणवीस आले म्हणून बंद झाले की काय? हॅलो, आहे कसं काय? मी आरजे अमोल आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लाडकी बहीण योजना जी आहे, अशा 70 लाखांपेक्षा ज्या महिला आहेत त्यांचा KYC रिजेक्ट करण्यात आला आहे. वेगवेगळी कारणं सांगण्यात येत आहेत. त्यांना आता पैसे जे मिळत होते ते बंद झालेले. ह्याच विषयासाठी आम्ही निघालेलो आहोत. तुम्हाला तर माहितीच आहे की जशा या सीट्स आहेत, आता मी बसने प्रवास करतोय, रिझर्व्ह सीट्स आहेत, तशा या लाडक्या बहिणींसाठी 1,500 रुपये खूप महत्त्वाचे होते. अशाच काही बहिणींना आणि काही महिलांना भेटण्यासाठी आम्ही जाणार आहोत. त्यांना विचारूया की आता त्यांना या लाडक्या बहीण योजनेचा लाभ होतोय की नाही होतोय. झालं KYC केल्यानंतर बंद झालं. कधीपासून झाले आता 2-3 महिने. पूर्वी मिळत होते? हो, डिसेंबर पर्यंतच आलं. अच्छा, आणि तुम्हाला मला मिळतो. मिळतं अजून? मिळतो, हो. अच्छा, या महिन्याचे नाही मिळाले. या मे महिन्यामध्ये काही महिलांचे रिजेक्शन होणार आहेत. तुम्ही पण नाहीत ना त्यात मधले? नाही, अजून नाही मिळाले. नाही मिळाले ना. अशा 70 लाख महिलांचे जे लाडकी बहीण योजना जे आहे ते बंद करण्यात येणार आहेत. काय वाटतं तुम्हाला, काय काय झालं असेल तुमच्या, कशामुळे रिजेक्ट झाला असेल? काय माहिती. माहिती नाही. फॉर्म भरला होता, KYC केलेली, KYC करा म्हणून सांगितलेलं ना, मग KYC केली होती. रिजेक्ट झाली. हा, रिजेक्ट झाली. काय माहिती नाही आता. पैसे तर काय आलेच नाहीत काही. रिझल्ट माहिती नाही पण झाले की असे. पण मग दिले पाहिजे की नाही, ज्यांना गरज आहे त्या लोकांना? दिले पाहिजे. महागाईच एवढी झालेली आहे तर दिले पाहिजे. पुरतात का पण ते 1,500 दिलेले? नाही पुरत. तुम्हाला तर 10,000 पुरत नाही तर 1,500 काय पुरणार, हो? नाही, तसे काय दिले तरी बरे, नाही तरी बरे. नाही दिलं तरी चालेल? चालतील, हो. नाही दिलं तरी बरं, बसेस प्रवास करायचा आहे. चला, आता आपण हा प्रवास सुरू केलेला आहे. स्त्रियांसोबत आहे. जशा रिझर्व्ह सीट्स असतात, जसं मी बोललो होतो की या महिलांचा हक्क आहे, ज्या गरजू महिला आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ झाला पाहिजे होता. अशा अनेक महिला आहेत ज्यांच्या KYC रिजेक्ट झाल्यात. कारण काय, त्यांच्याकडनं जाणून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या ताईंसोबत आहे. ताई, काय सांगाल? तुम्ही नोकरी करताय आणि मला वाटतंय की तुम्ही खूप गरजू आहात, घरातून निघताय. हो. 1,500 रुपये मिळत होते तुम्हाला? हो, मिळत होते. 3 महिने मिळाले, त्याच्यानंतर नाही मिळाले. 3 महिने कधी? सुरुवातीला सुरुवातीला जेव्हा चीफ मिनिस्टर होते शिंदे साहेब तेव्हा? हो हो. मग ते गेले म्हणून तुमचे पैसेही गेले. मग शिंदे साहेब आता आपले उपमुख्यमंत्री आहेत. काय वाटतं तुम्हाला, ते जर मुख्यमंत्री असते तर तुमचे पैसे चालू झाले असते? झाले असते एखाद वेळ. मग काय झालं? फडणवीस आले म्हणून बंद झाले की काय? हो, फडणवीस आले तेव्हा ते बंद झाले. 3 महिने मिळाले, नंतर नाही मिळाले. नाही मग नंतर तुम्ही कधी ट्राय केलं? मी तिथे 2दा KYC केलं, त्याच्यानंतर काय ती लोक रिप्लायच देत नव्हते. मग सायबर मध्ये गेले, सायबर मध्ये पण नाही झालं. परत ह्याच्यामध्ये अंगणवाडी मध्ये गेले, तिथे पण KYC करायला सांगितलं तर ते तिथे पण नाही झालं. आणि ज्या BSC मध्ये ज्या लेडीज आहेत त्यांच्या अर्ध्यांचे पैसे येतात आणि अर्ध्यांचे पैसे नाही येत आहेत. पण जेव्हा एखादी तुमची मैत्रीण किंवा कोणी असेल ओळखीची, तिला मिळतात पैसे, हो. जेव्हा सोबत फॉर्म भरले, हा. तेव्हा काय वाटतं तुम्हाला? वाईट वाटतंय तिला मिळाले, मला का नाही मिळत? हो ना, मी काय वाईट केलं बरंच. की नाही लाडकी बहीण? बिलकुल नाही. आम्हाला कसा होईल? नाही, घरी कुणाला? आम्ही त्याच्या मर्यादेचे बाहेर ओके ओके ओके. आणि आम्हाला होण्याचा प्रश्नच येत नाही. हो. पण जो होतोय तो खरोखर व्यवस्थित ठिकाणी जातोय की नाही? हा. तर लाडक्या बहिणीलाच मिळतंय, लाडक्या बहिणीच्या परिवाराला मिळतंय का लाडके दाजी लाडके दुसऱ्या दिवशी पिऊन आपला म्हणजे खलास करतात? 1 तारीख आली नाही. माझा धंदा धारावीमध्ये बाजूला, हो. तर युनियन बँकेमध्ये माझा अकाउंट हो. आहे. मी बघतो ना 5-7 तारखेला 8 तारखेला कोणत्या कोण येतात? लाडके दाजी जास्त येतात. हा, जास्त येतात. बाजूला उभे राहतात आणि बुक देतात. बिचाऱ्या त्या बायका देतात की लगेच दाजी घेतात बाहेर आणि उडवतात, उडवून जातात. मग हे जे दाजी म्हणजे दाजीला fraud, पैसे fraud, हा चुकीने झालेले ते. चुकीने झाले.
मग त्यांच्याकडून वसूल करायला हवेत ना. जर चुकीच्या पद्धतीने गेलेले आहेत म्हणजे खरोखर त्यांना लाभाची काही गरज नव्हती तर त्यांच्याकडून वसूल केले पाहिजेत. नाही तर सरकारने स्वतः भरले पाहिजेत तिजोरीमध्ये की तुम्ही कोणतेही निष्कर्ष न काढता फक्त इलेक्शनच्या तोंडावर लोक लुभावण्या घोषणा करून लोकांची मतं मिळवण्यापुरती केलं. मग हा पैसा कोणाचा होता? तुमच्या आमच्या टॅक्स पेअर लोकांचा होता की नाही? म्हणजे तेव्हा नाही तुम्ही हे केलं आणि आता सांगताय तुम्ही आता करताय. आता तुम्ही हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे आणि 100% चुकीचं आहे. मुळात तर पहिली गोष्ट ह्या सगळ्या योजना आणायची गरजच नाही. स्वतः आमचे प्राईम मिनिस्टर एक वेळेस म्हणायचे की रेवड्या वाटणं रेवड्या, आणि त्यांचंच अनुकरण आता ते सगळे रेवड्या वाटण्याचं चालू आहे. रोजगार दिला पाहिजे होता. रोजगार द्या, व्यवस्थित वैद्यकीय सुविधा द्या. आता हे शाळेंचा वगैरे शिक्षणाचा घोटाळा चालू आहे त्याच्यावर कडक लक्ष द्या. आता हा नीटचा विषय आला, हे काय 2022 मध्ये पण झालं होतं, या वर्षी पण झालंय. त्यावेळेस पण माझी मुलगी होती एक्झामला, आज पण माझा मुलगा आहे तो सफर करतो. माझ्या मुलीनं त्यावेळेस खूप अभ्यास केला होता, नाही झालं, मग सरळ बाहेर शिकायला गेली ती MBBS. मुलाला पण आता तेच करणार. त्या अभ्यास केला होता त्याने, ऍव्हरेज काढला होता, 450 पावणे 500च्या आसपास आले असते त्याला. नाही काय वाटतं आता लाडकी बहीण योजना जी आहे 70 लाख महिला ज्या आहेत त्यांचे केवायसी रिजेक्ट झाले, पण याचा सगळ्यात जास्त मोठा फटका आहे तर लाडक्या बहिणींना नाही, लाडक्या दाजींना पण आहे. लाडक्या दाजींना आहे. आता लाडक्या दाजींपासून मग इतर पण अजून लाभार्थी आहेत ना, वाईन शॉप वाले बारवाले आहेत. आता बिचारे त्यांचं पण नुकसान आहे. पण नाही, हसण्यासारखी गोष्ट नाही खरं. याच्यामध्ये ढिलाई दिली. आता याचा भुर्दंड कोणाला? आता त्या 70 लाख इंटू आता 3 वर्ष झाली ना साधारणतः, मग 3 वर्षाचे 30 महिने, 70 लाख गुणिले 1,500 गुणिले 30. आता हा आकडा किती येतो तुम्ही लावा. आणि तो सरकारी तिजोरी मधून गेलाय, याचा भुर्दंड कोण भरणार? जी योजना ज्यांनी पास केली त्यांनी, की त्या आता लाडके दाजी वगैरे भरण्याच्या ऐपतीचेच नसतात. कारण 5 तारखेला पैसे जमा झाले तर 6 तारखेला नीलवटा सन्नाटा म्हणतात ना, तसा असतो. तर तुम्ही कोणाकडनं वसूल करणार? जे गैरफायदा घेत होते त्यांचे केले असतील असं वाटतं. ते काय माहिती नाही, आम्ही त्याच्याबद्दल आम्ही काय नॉलेजच नाही आम्हाला त्याच्याबद्दल. लाडक्या बहिणीचं आम्ही तिकडे गोळच नाही आहोत. नाही, आता 70 लाख ज्या महिला आहेत ना त्यांच्या ज्या KYC आहेत त्या रिजेक्ट करण्यात आल्यात. काही कारण होते, म्हणजे त्यांचे डॉक्युमेंट्स वेळेवरती नाही गेले, फर्जी डॉक्युमेंट्स होते, हे कारण देऊन त्यांचे बंद केले. तर असाही अनेक महिला तर सोडा, पुरुषांनी देखील लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरलाय, माहिती आहे ना? हो असेल, भरला असेल. मग ते बंद झालं, ठीक आहे. ऍज अ वुमन म्हणून काय वाटतं तुम्हाला? जर चुकीचं असेल तर बंद केलं पाहिजे. चुकीचं असेल तर बंद झालं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं ना? चुकीचं असेल तर बंद करा. फॉर्म नाही भरलेलं आहे. अच्छा मी घेतली नाही, बोलले होते पण मी नाही घेतली घाबरून. अच्छा, का नाही घेतलं? पण असं मी बोलले का जास्ती पैसा अजून घेणार आपल्याकडनं, त्यासाठी नाही, तेव्हा नाही काढली. पैसा जास्त येईल म्हणजे तुम्हाला पैसा नकोय? पैसे होते पण आता मला सांगणारे नाही बोलले की तुला भेटणार थोडं जेवण. आता माझा नवरा पण नाही, मी असंच बसते इकडे धंदे करायला. तुम्ही फॉर्म भरला नाही भरले. कोण बोलणार तर त्याला बोलतात उद्या करणार, आज करणार, मग फॉर्म नाही भरतात. त्यासाठी मी बंद केली दुसऱ्या टाइम मध्ये, नाही केली. इथे तुम्ही भरला की नाही फॉर्म लाडकी बहीण योजना? नाहीच भरला. का नाही भरला? तुम्हाला माहिती होतं की KYC रिजेक्ट होईल? नाही, आम्हाला हे नाही वाटलं, भरोशी नाही वाटलं. भरोसा नाही वाटला म्हणजे आधी देतील नंतर बंद करतील. हो त्याचं हा ना, आता असंच झालंय. 70 लाख महिला ज्या आहेत ज्यांनी फॉर्म भरला होता, कदाचित पैसे चालू होते, काहींना नव्हते, पण आता त्यांना बंद केलंय. त्यासाठीच आम्हाला माहित होतं पुढचं हे असं होणार आहे, त्यासाठीच आम्ही भरला नाही. हा ना, हो. तुम्हाला नव्हते पाहिजे तुम्हाला 1,500? हे बघा, पैशाला आज कोण नाही म्हणत नाहीये. हा. आज कोणत्याही पोराला खाऊ आणायला सांगितलं, काय काम सांगितलं तर तो म्हणेन मला पहिला खाऊला पैसे दे, मी आणतो. असे असतात ते. हो. मग पैसे कुणाला नकोय? ते आम्हाला माहित होतं, 4-8 दिवस देणार परत देणार नाही, मग ते फायदा काय? मग त्याच्यापेक्षा नकोच आहे ना. मग तुम्ही ह्या संसारामध्ये हे करण्यामध्ये तुम्हाला समाधान आहे? समाधान नाही, बस. काम धंदा पाहिजे होता, 1,500 नव्हते पाहिजे. आम्हाला 1,500 रुपये नव्हते पाहिजे. आम्हाला घरगुती अशी काही कामं दिली असती ना, खूप आनंद झाला असता. ही वेळ नसते आली रस्त्यावरती बसून. नसते बसले. हे बघा किती छान बोललाय या. खरं आहे की नाही? म्हणजे 1,500 ज्या देत होते त्यावेळेस आम्हाला घरगुती कामं दिली असती महिलांना, तर घरात काम, पोरा बाळांना सांभाळून घर बी बघितलं असं कामही केलं असतं.
आपल्या घरची माहिती लपवून सुद्धा काही लोकांनी असं काही अर्ज केले होते. त्याच्यामुळे सरकारवर ताण पण आलाय. अशा गोष्टी आहेत. याच्यामुळे त्याला विलंब होतो. आता सरकारने ते पूर्ण चेक करायला सुरुवात केली, व्यवस्थित व्हेरिफिकेशन करायला सुरुवात केली. KYC व्यवस्थेमुळे बरेचसे लोक ज्यांनी काय म्हणतात ना आपली माहिती लपवून काय चुकीची माहिती देऊन चालू केली होती, त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर बोजा पडत होता किंवा काही तो आर्थिक ताण पडत होता. आता तो व्यवस्थित करण्याचा सरकार प्रयत्न करते. सरकार त्याच्या दृष्टीने व्यवस्थित करते. सरकारवरती आपला काही आरोप नाही. सरकार त्यांचं काम चालू आहे. लोकांना फायदे मिळत आहेत. काही लोकांना मिळत नाही, त्यांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरला असेल किंवा माहिती चुकीची मिळाली असेल. त्यामुळे असं माहिती चुकीची मिळाल्यामुळे आणि करंट इन्फॉर्मेशन चुकीची मिळाल्या सुद्धा होऊ शकतं. गलत है, जो भी देना है तो दिल से दो, आप मत दो, नहीं तो पूरा अवॉइड कर दो, सबको अवॉइड करो. सबको अवॉइड कर दो. बस ये सब पूरी गलत योजना है और गलत दिमाग लगा रहे हैं. और जो है तो उनके लिए सुप्रीम कोर्ट और हाई कोर्ट और इतने बड़े हैं तो उनके लिए पूरा स्वतंत्रता देनी चाहिए और कोई गवर्नमेंट नहीं दे रही है. आपके हिसाब से देना चाहिए, सब देना चाहिए, सबको देना चाहिए. सबको देना चाहिए और उनको तो सबसे स्पेशल देना चाहिए. लाडकी बहिणीचा फायदा तर होतोय, परंतु गैरफायदा घेणारे आहे बरेच आहेत. आणि त्याच्यावर गव्हर्नमेंटचं पाहिजे तसं कंट्रोल नाहीये. कारण काय सर्व्हिस करणाऱ्या लेडीज देखील त्याचा फायदा घेत आहेत. कळलं की नाही, सर्व्हिस करणारे आहेत, काही इतर कामामध्ये बिझी आहेत वगैरे त्याचा. आणि ज्या लाडक्या बहिणीला तुम्ही बेनिफिट देताय त्यांचा ते काय युटिलाइज करतायत. त्यानुसार घरकामासाठी की इतके दिवस करत होते हे तुम्ही याच्या पैशाने तेच करतात. तर त्याच्यातून काहीतरी उत्कर्ष व्हायला पाहिजे. काहीतरी इन्व्हेस्टमेंट करा, काहीतरी धंदा करा. आणि ते पैसे तुम्ही सरकारवर किती दिवस डिपेंड राहणार. कळलं की नाही, हा किती दिवस डिपेंड राहणार. तर तुम्हाला एक संधी मिळाली आहे, ते देत आहेत पैसे, तर ते घ्या आणि त्याचा चांगला उपयोग करा. तुमच्या घरी मिळत आहेत की नाही कोणाला? हा, माझ्या सुनेला मिळतात. मग तुम्हाला लाभ होतोय. पण मग हे तुम्ही नाव वगैरे काय घेतलंय? तुमचं नाव काय म्हणाल? भीमराव धीवर. ओके ओके. मॅक्स महाराष्ट्र फॉलो करा, हा चॅनल आपला. हा, मॅक्स. ओके, थँक्यू. हा थँक्यू. थँक्यू. आपका डाल दो मैं. हा जी. म्हणजे शॉर्ट घे, डोळ्याची शॉर्ट घे, कॅन्डिड शॉर्ट घे. म्हणजे काम करतात ना ते रबर बिबर. नाही तू भरला होता फॉर्म? भरला होता ती नाही मिळत. कधी भरला होता? आत्ता भरलेला की 5-6 महिने होऊन गेले. तुमच्या घरी कोणाला मिळतं? कोणालाच नाही. कोणाला नाही मिळत. 2 पोरी आहेत मला, 2 मुलगे होते वारले आणि मी एक आहे. तिघीजणी आम्ही. काय म्हणतात ते, का तुम्हाला देत नाही पैसे? काय माहिती आता, कारण आपल्याला काय त्यातलं माहित नाही. यार ही परिस्थिती सांगते आहे, ज्यांना गरज आहे त्यांना पैसेच मिळालेले नाही आहेत. मग अशी मी एकाशी बोललो त्यांनी बरोबर बोललेत ते की 70 लाख महिला ज्या आहेत त्यांचे KYC आता रिजेक्ट करण्यात येतात. पण ज्या गरजाळू आहेत त्यांना खरंच मिळत आहेत का? म्हणजे 70,000 महिला ज्या आहेत, 1,500 इंटू 30 दिवस असे 3-3.5 वर्ष आय गेस झाले असतील किंवा 3 वर्ष झाले असतील, त्याला 30 महिने पकडा. तर हे जे पैसे आहेत हे कुणाच्या तिजोरीतून परत येणार आहेत? का असल्या लोकांना अधिकार नाही आहे काय? जर तुम्ही गव्हर्नमेंट लाडकी बहीण योजना जर देतच होते तसल्या गरीब लोकांना शोधून का नाही दिला? आणि यांचे KYC का रिजेक्ट झाले याच्यावरती काय सरकार करणार आहे की नाही? आमचं सर्व कुरूप आहे. कार्ड आहे, मताचं कार्ड आहे, दुसरं आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, सर्व आहे माझं. माझ्या पोरींचं बी सर्व आहे. तरी मिळत नाही. पण आम्ही बिंग अ मीडिया पर्सन आम्ही ही परिस्थिती दाखवू शकतो. फक्त सरकारपर्यंत पोहोचवणं तुमचं काम आहे. तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ ज्या लाभार्थी महिला होत्या त्यांनी घेतला, काहींनी खरंच त्यांच्या संसारासाठी वापर झाला, काहींनी गैरवापर केला असेल तर नक्की त्यांचे रिजेक्ट झाले पाहिजेत, रद्द केले पाहिजेत आणि गरजाळू महिलांना दिले पाहिजे अशी आशा. आणि काय वाटतं तुम्हाला कमेंट करून सांगा. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र. मी सोबत हर्ष, मुंबई.